नमस्कार पुष्पालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फेट गुरु या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फीडबॅक या कंपनीच्या पावडर मेटाबोलाइट मिक्स याबाबत माहिती घेणार आहोत. मित्रांनो, आपण या मेटाबोलाइट मिक्स पावडरचा वापर आपल्या पशूंमध्ये का करायला पाहिजे, या पावडरचे आपल्याला कुठले फायदे पाहायला मिळतात, या मेटाबोलाइट मिक्स पावडरचा जो काही डोस आहे तो आपण कसा व किती द्यायला पाहिजे, तर या विषयावरती आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. मित्रांनो, दुग्ध व्यवसाय करत असताना आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये असे जे काही सप्लिमेंट्स येतात त्यांचा जर आपल्या पशूंच्या आहारामध्ये वापर केला तर निश्चितच आपल्याला आपल्या पशूंमध्ये होणारे बरेचसे जे काही आजार आहेत तर ते टाळण्यासाठी त्या ठिकाणी चांगला फायदा होऊ शकतो. सोबतच मित्रांनो, आपल्याला आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये खूप चांगली वाढ झालेली त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकते. तर त्यामुळे मित्रांनो, आजचा जो काही व्हिडिओ आहे तो आपण पूर्ण पहा. आपल्याला निश्चितच त्या ठिकाणी चांगले फायदे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या पशूंसाठी होताना पाहायला मिळतील. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना देखील व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, प्रथमतः आपण पाहूया की आपल्याला या पावडर मेटाबोलाइट मिक्समध्ये त्या ठिकाणी कुठले घटक हे दिलेले आहेत. तर यामध्ये मित्रांनो, आपल्याला एलिमेंटल मॅग्नेशियम, एलिमेंटल कॅल्शियम, अमोनियम आयन, क्लोराईड आयन आणि व्हिटॅमिन D3 तर इत्यादी घटक आपल्याला या पावडर मेटाबोलाइटमध्ये त्या ठिकाणी दिलेले आहेत. मित्रांनो, आता आपण पाहूया की आपण या मेटाबोलाइट मिक्स पावडरचा वापर आपल्या कुठल्या पशूंमध्ये करू शकतो आणि या पावडरचे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे हे पाहायला मिळतात. मित्रांनो, आपण मेटाबोलाइट मिक्स पावडरचा वापर आपले जे काही गाभण पशु आहेत तर त्यांच्या आहारामध्ये त्या ठिकाणी करू शकतो. मित्रांनो, आपण या मेटाबोलाइट मिक्स पावडरचा वापर आपल्या गाभण पशूंच्या आहारामध्ये केल्यामुळे आपल्या पशूंमध्ये कॅल्शियम असेल, फॉस्फरस असेल, याचे जे काही मेटाबॉलिझम आहे तर ते सुधारण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा होतो आणि आपल्या पशूंमध्ये त्यांना ज्या हायपोकॅल्शिमियाच्या समस्या पाहायला मिळतात तर त्या टाळण्यासाठी या मेटाबोलाइट मिक्स पावडरमुळे आपल्याला खूप चांगला फायदा आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो. मित्रांनो, बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या पशूंमध्ये व्यायल्यानंतर कॅल्शियमची कमतरता असेल, फॉस्फरसची कमतरता असेल, ती जर आपल्या पशूंमध्ये आली तर त्या ठिकाणी आपल्याला खूप सारा खर्च करावा लागतो. सोबतच आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन त्या ठिकाणी कमी झालेले आपल्याला पाहायला मिळत असते. त्यामुळे मित्रांनो, आपले पशु गाभण असतानाच आपण जर त्यांच्यामध्ये या मेटाबोलाइट मिक्स पावडरचा त्या ठिकाणी वापर केला तर आपल्या पशूंमध्ये होणारे हे जे आजार आहेत तर ते टाळण्यासाठी आपल्याला खूप चांगला फायदा आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. आणि सोबतच आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन चांगल्या प्रमाणात वाढवण्यासाठी देखील त्या ठिकाणी या मेटाबोलाइट मिक्स पावडरचा आपल्याला खूप चांगला फायदा आपल्या पशूंमध्ये होऊ शकतो. त्यामुळे मित्रांनो, आपले पशु जर गाभण असतील तर त्यांच्यामध्ये आपण अवश्य या मेटाबोलाइट मिक्स पावडरचा वापर त्यांच्या आहारामध्ये करा. आपल्याला आपल्या पशूंना होणारे आजार टाळण्यासाठी खूप चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो. मित्रांनो, आपण या मेटाबोलाइट मिक्स पावडरचा वापर ज्यावेळेस आपल्या गाभण पशूंमध्ये करतो तर त्या ठिकाणी आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये आपल्याला जे काही जारवार अडकण्याच्या समस्या पाहायला मिळतात तर त्या समस्या टाळण्यासाठी देखील या मेटाबोलाइट मिक्स पावडरचा आपल्याला खूप चांगला फायदा त्या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळतो. त्यामुळे साहजिकच आपल्या पशूंमध्ये त्यांना मेटारायटिस सारखे जे काही आजार होतात तर ते कमी करण्यासाठी देखील या मेटाबोलाइट मिक्स पावडरचा आपल्याला खूप चांगला फायदा आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यासोबतच मित्रांनो, आपण मेटाबोलाइट मिक्स पावडरचा वापर आपल्या पशूंमध्ये जर त्यांना अंग बाहेर येण्याच्या समस्या येत असतील तर त्यांच्यामध्ये सुद्धा करू शकतो. मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये ज्यावेळेस त्यांच्या शरीरामध्ये कॅल्शियम असेल, फॉस्फरस असेल यांची जर कमतरता झाली तर आपले जे पशु आहेत तर त्यांच्यामध्ये अंग बाहेर येण्याच्या समस्या आपल्याला पाहायला मिळू शकतात. तर मित्रांनो, या मेटाबोलाइट मिक्स पावडरमध्ये हे जे कॅल्शियम दिलेले आहे, फॉस्फरस दिलेले आहे, व्हिटॅमिन D3 दिलेले आहे तर यांच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये आपल्याला येणाऱ्या या ज्या समस्या आहेत तर त्या कमी करण्यासाठी निश्चितच चांगला फायदा आपल्याला या मेटाबोलाइट मिक्स पावडरचा त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो. त्यामुळे मित्रांनो, आपण आपल्या पशूंमध्ये अशा जर समस्या त्यांना येत असतील तर निश्चितच या पावडर मेटाबोलाइट मिक्सचा त्या ठिकाणी वापर करून पहा. आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी चांगले फायदे या पावडरचे पाहायला मिळतील. त्यासोबतच मित्रांनो, आपण या मेटाबोलाइट मिक्स पावडरचा वापर आपल्या गाभण पशूंमध्ये केल्यानंतर आपल्या पशूंच्या शरीरामध्ये त्यांना एनर्जी देण्यासाठी देखील या मेटाबोलाइट मिक्स पावडरचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा होतो. त्यामुळे मित्रांनो, आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये त्यांना जर एनर्जीची कुठल्याही प्रकारची कमतरता त्या ठिकाणी जाणवत असेल तर ती टाळण्यासाठी या मेटाबोलाइट मिक्स पावडरचा आपल्याला त्या ठिकाणी सुद्धा चांगला फायदा होऊ शकतो. त्यामुळे साहजिकच आपल्या पशूंमध्ये त्यांना डाऊनर काऊ सिंड्रोम असेल, किटोसिस असेल
तर यांसारखे आजार टाळण्यासाठी देखील त्या ठिकाणी आपल्याला खूप चांगला फायदा आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळू शकतो. त्यामुळे मित्रांनो, आपण आपल्या गाभण पशूंमध्ये जर त्यांना कुठल्याही प्रकारची कमतरता जाणवत असेल, आपल्या पशूंच्या शरीरामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचा वीकनेस जाणवत असेल, तर अशा पशूंमध्ये सुद्धा आपण या मेटाबोलाइट मिक्स पावडरचा वापर आपल्या गाभण पशूंमध्ये करून पहा. आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी चांगले फायदे या पावडरचे आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतात. त्यासोबतच मित्रांनो, आपण मेटाबोलाइट मिक्स पावडरचा वापर ज्यावेळेस आपल्या गाभण पशूंमध्ये करतो, तर आपल्या गाभण पशूंमध्ये त्यांच्या कासेचा विकास करण्यासाठी देखील या मेटाबोलाइट मिक्स पावडरचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो. मित्रांनो, बऱ्याच वेळा आपल्याला आपले पशु गाभण असताना त्यांची कास जी आहे तर ती त्या ठिकाणी योग्य प्रकारे वाढलेली पाहायला मिळत नाही. तर अशा पशूंमध्ये सुद्धा आपण या मेटाबोलाइट मिक्स पावडरचा वापर करून आपल्या पशूंमध्ये त्यांच्या कासेचा विकास हा चांगला करण्यासाठी त्या ठिकाणी आपण फायदा घेऊ शकतो. त्यासोबतच मित्रांनो, आपण आपल्या पशूंमध्ये या मेटाबोलाइट मिक्स पावडरचा वापर केल्यामुळे आपल्या पशूंना भविष्यात येणाऱ्या प्रजननासंबंधित ज्या काही समस्या आहेत, तर त्या कमी करण्यासाठी किंवा त्यांना टाळण्यासाठी देखील या मेटाबोलाइट मिक्स पावडरचा आपल्याला त्या ठिकाणी सुद्धा चांगला फायदा हा पाहायला मिळतो. मित्रांनो, आपण या मेटाबोलाइट मिक्स पावडरचा वापर आपल्या पहिल्या वेताच्या गाभण कालवडी असतील, आपल्या गाभण गायी असतील, गाभण म्हैस असतील, तर या सर्व पशूंमध्ये आपण या मेटाबोलाइट मिक्स पावडरचा त्या ठिकाणी फायदा घेऊ शकतो. यामध्ये मित्रांनो, आपण जर आपल्या या पशूंमध्ये मेटाबोलाइट मिक्स पावडरचा त्या ठिकाणी वापर करणार असाल, तर या पावडरची जी काही पॅकिंग आहे, तर ती आपल्याला 1 किलो आणि 2 किलोमध्ये त्या ठिकाणी अवेलेबल आहे. मित्रांनो, आपण यामध्ये जर आपल्या पशूंना मेटाबोलाइट मिक्स पावडरचा त्या ठिकाणी वापर करणार असाल, तर ही जी 1 किलोची पॅकिंग आहे, तर तिच्यामध्ये 50 ग्रॅमचे त्या ठिकाणी 20 सॅचेट आपल्याला पाहायला मिळतात आणि जी 2 किलोची पॅकिंग आहे, तर तिच्यामध्ये 50 ग्रॅमचे 40 सॅचेट त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. मग मित्रांनो, आपण आपले पशु व्यायच्या आधी 20 दिवस जर या मेटाबोलाइट मिक्स पावडरचा वापर आपल्या पशूंच्या आहारामध्ये 100 ग्रॅम दररोज एक वेळा याप्रमाणे जर केला, तर आपल्याला आपल्या पशूंमध्ये भविष्यात येणाऱ्या सर्व समस्या ज्या आहेत, तर त्या टाळण्यासाठी त्या ठिकाणी निश्चितच चांगला फायदा हा पाहायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, आपण आपले पशु गाभण असताना त्यांच्या आहारामध्ये अशा ज्या काही सप्लिमेंट्स आहेत, तर त्यांचा वापर करणे हे खूप गरजेचे आपल्याला पाहायला मिळते आणि आपल्या पशूंमध्ये भविष्यात होणारे जे काही आजार आहेत, तर ते टाळण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला खूप चांगला फायदा होतो. मित्रांनो, या पावडरचा वापर करताना आपण या 50 ग्रॅमचे जे काही सॅचेट आहे, तर ते सकाळी 1 सॅचेट आणि संध्याकाळी 1 सॅचेट याप्रमाणे आपण आपल्या पशूंच्या खुराकामध्ये देऊ शकतो किंवा त्यांचे जे खाद्य आहे, तर त्या खाद्यामध्ये त्या ठिकाणी आपण मिक्स करून आपल्या पशूंना त्या ठिकाणी देऊ शकतो. मित्रांनो, या पावडरचा वापर ज्यावेळेस आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये करून पाहाल, तर त्यानंतर आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांची डिलिव्हरी जी आहे, तर ती त्या ठिकाणी नॉर्मल झालेली आपल्याला पाहायला मिळेल. आपल्या पशूंमध्ये त्यांना डिलिव्हरी संबंधित जे काही कॉम्प्लिकेशन येत असतात, तर ते टाळण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला निश्चितच चांगला फायदा झालेला पाहायला मिळेल. आपल्या पशूंमध्ये त्यांचा जो जारवार आहे, तो अगदीच सहज त्या ठिकाणी पडलेला आपल्याला पाहायला मिळेल. आपल्या पशूंमध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचे आजार त्या ठिकाणी होताना दिसणार नाहीत. आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे काही दुधाचे उत्पादन आहे, तर ते चांगले झालेले आपल्याला पाहायला मिळेल. तर यांसारखे खूप सारे फायदे आपण ज्यावेळेस आपल्या पशूंच्या आहारामध्ये या मेटाबोलाइट मिक्स पावडरचा त्या ठिकाणी वापर करतो, तर आपल्याला निश्चितच पाहायला मिळत असतात. मित्रांनो, दुग्ध व्यवसाय करत असताना आपण आपल्या पशु जे गाभण असतात, तर त्यांच्यामध्ये, त्यांच्या आहारामध्ये जर अशा प्रकारच्या सप्लिमेंट्सचा त्या ठिकाणी वापर केला, तर पुढच्या वेताला आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये खूप चांगल्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी आजार आपल्याला दिसत नाहीत. आपल्या पशूंमध्ये त्यांची गर्भधारणा वेळेवरती होण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला फायदा होतो. तर त्यामुळे आपल्याला जर आपला दुग्ध व्यवसाय यशस्वी करायचा असेल, तर त्या ठिकाणी आपण आपले गाभण जे पशु आहेत, तर त्यांचा जो काही आहार आहे किंवा त्यांचे जे काही डाएट आहे, तर त्याच्यावरती खास लक्ष देणे हे खूप गरजेचे आहे. मित्रांनो, या मेटाबोलाइट पावडर सोबत आपण जर व्हिटॅमिन एचचे जे काही सप्लिमेंट्स मार्केटमध्ये येतात, त्यांचाही वापर आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्या ठिकाणी केला, तर आपल्याला आणखीनच सुंदर रिझल्ट या पावडरचे त्या ठिकाणी पाहायला मिळतात. कारण मित्रांनो, या पावडरच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये हे मेटाबॉलिक आजार त्या ठिकाणी कमी होतात. आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी फायदा होतो आणि व्हिटॅमिन एचचे सप्लिमेंट्स आपण ज्यावेळेस आपल्या पशूंच्या आहारामध्ये वापरतो, तर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये त्यांच्या अडर संबंधित जेवढ्या काही समस्या आहेत,
तर त्या कमी करण्यासाठी देखील आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा होतो. सोबतच या दोन्ही कॉम्बिनेशनमुळे आपल्या पशूंच्या शरीरावरती एक वेगळीच चमक त्या ठिकाणी येते. आपल्या पशूंच्या शरीरामध्ये अतिरिक्त ऊर्जा त्या ठिकाणी मिळताना आपल्याला पाहायला मिळते. पशूंमध्ये त्यांना भविष्यात होणारे मास्टायटिस सारखे जे काही आजार आहेत, तर ते टाळण्यासाठी देखील या कॉम्बिनेशनमुळे आपल्याला त्या ठिकाणी खूप चांगला फायदा हा पाहायला मिळतो. त्यामुळे मित्रांनो, आपण आपले पशु गाभण असताना त्यांच्या डाएटवर खास असे लक्ष जर दिले, तर आपल्याला हा दुग्ध व्यवसाय नक्कीच फायदेशीर करण्यासाठी चांगला फायदा हा होऊ शकतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पावडर मेटाबोलाइट मिक्स याचा वापर आपल्या पशूंमध्ये करणे का गरजेचे आहे, या पावडरचे आपल्याला कुठले फायदे पाहायला मिळतात आणि या पावडरचा जो काही डोस आहे तो आपण कशा पद्धतीने द्यायला पाहिजे, तर या विषयावरती सविस्तर माहिती आज आपण घेतलेली आहे. मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.